ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला एक महत्वाचं सांगणार आहे. काय महत्वाचं सांगणार आहे? आता जो अधिक मास आता संपत आला. उद्याच्याला आमोशा आहे, म्हणजे आजपासूनच लागली. आता हा एक शेवटचा दिवस आहे. त्यासाठी ही जो व्हिडिओ आहे केवळ तुमच्यासाठी आहे आणि महत्वाचा आहे. कारण काय झालं, आता ह्या अधिक मासामध्ये बऱ्याच ठिकाणी मला जेवणाकरता बोलवलं होतं. समजा संबंधित असतात लोक, पाहुण्या रावळ्यात नाही बरं का, मला पाहुणे वगैरे कोणी बोलवत नाहीत, काय नाहीत, पाहुणेचं नाही. हे तुमच्यासारखी जी मंडळी आहेत मला जोडलेली, ते एक महाराज म्हणून चला आज धोंडे जेवण आहे, महाराजांना पण निमंत्रण देऊया, याकरता बोलवलं होतं. आणि तिथं गेल्यानंतर मी पाहिलं, समजा की आता समजा काय असतं, ज्याच्यात समजा संपर्क असतो त्यातलं थोडंफार फॅमिलीतल्या गोष्टी पण माहीत असतात मला. म्हणजे बोलण्यातून कधी ते जाणवतं त्या गोष्टी, अगर त्यांनी सांगितलेलं असतं आपल्याला, त्याच्यामुळे माझं लक्ष असतं. तर ज्या ठिकाणी मी गेलो होतो त्या ठिकाणी त्यांना 2-3 मुली होत्या. त्याच्यातील एका मुलीचं लग्न झाल्यानंतर काही समजा 1-2 बाळ झाल्यानंतर त्या मुलीचा पती वारला. आता तुम्ही म्हणाल की ह्या धोंडे जेवणाचं आणि त्या पतीचं काय संबंध आहे, तेच तुम्हाला सांगायचंय म्हणूनच बोलतोय. तर वारल्यानंतर समजा ती मुलगी समजा त्या ह्याच्यावर काय नवऱ्याच्या ठिकाणी नोकरी म्हणतात ना, तिथं परत लागली, काहीतरी ते चालू तिचं व्यवस्थित, त्याच्यात काही एवढं काही ही नाही. मग आता प्रश्न काय, इतर यांनी समजा ह्या माणसाने आता धोंडे जेवणाला बोलवलं होतं, तर ती ज्यांचे नवरे आहेत त्या मुलींना त्याने निमंत्रण दिलं. आता ह्या पण मुलीला दिलं. तसं काही नाही, सगळ्यांना बोललो. पाहुणे रावळ्याला तुमच्या कोणी असते, आपण प्रत्येकजण बोलवतो, आपल्या जवळचे असतात त्यांना बोलवतोच आपण. तसं यांनी पण बोलवलं होतं. आता प्रश्न काय, तिथं जेवण, आता आम्ही गेल्यानंतर आम्ही काय करतो, एखाद्या ठिकाणी गेलो तर शक्यतो आम्ही घास काढतो, म्हणजे बाजूला काढतो. आम्हाला माहित असतं काय प्रॉब्लेम येतो. कारण ज्या घरामध्ये मला जेवण करायचंय त्या घरामध्ये समजा पित्र वगैरे काही असतात, पूर्वज असतात, त्याच्यासाठी आम्ही ती घास काढतो, की बाबा तुमच्या परवानगीनं तुम्हाला जीव घालूनच मी जेवणार आहे, हा आमचा सरळ सरळ उद्देश असतो. म्हणून आम्ही शक्यतो जाणीव झाली की आम्ही घास काढतो आणि त्याप्रमाणे मी केलं. आता जेवण वगैरे सर्व व्यवस्थित झाले, सगळं झालं. आणि मला 2-4 दिवसानं फोन आला त्या व्यक्तीचा, की काय, की अचानक त्या जे घरमालक होता, त्याच्या मुली होत्या, त्या दोघांची नवरा बायकोची तब्येत काहीतरी खालावली, म्हणजे चांगलंच ॲडमिट करावं लागलं दवाखान्यात. म्हणजे अजूनही पाहिजे तसं ते पूर्ववत झाले नाहीत. काय झालं काय नाही एवढं काही ती आपल्याला डीपमध्ये माहीत नाही, सांगितलं नाही, पण आहेत ते आजारी समजा, म्हणजे अजून बी व्यवस्थित नाहीत. मग ज्यावेळेस मग अशा गोष्टी घडतात ना, त्यावेळेस मग आमचं डोकं चालतं. आम्ही लावतो ध्यान लावून, काय की नेमका काय प्रकार झाला असेल. तर एक माझ्या अभ्यासातून, माझ्या काही साधनेमधून काही जी मला संकेत आले, ते संकेत असे आहेत की त्या व्यक्तीनं काय केलं, समजा त्याचे दुसरे जावाई वगैरे त्यांना बोलावलं, इतर पाहुण्याला बोलावलं, सगळ्यांना बोलवलं, त्या लेकीला पण बोलवलं. पण आता प्रश्न कसा असतंय, जिचा पती आहे त्यांना ठीक आहे, तुम्ही मान सन्मान दिला. आता जिचा पती नाही, फक्त एक मुलगी म्हणून त्यांनी बोलवलं. यांच्या डोक्यामध्ये बी काय, कुणालाही वाटतं तसं, की यांच्या डोक्यामध्ये बी की नाही की आता ही जावाई, मग तिला मान सन्मान बी नाही ना. आता ही विधवा आहे ना, विधवा असल्यामुळे तिला एक समजा मान सन्मान नाही, काही नाही. ह्या इतर जावांना मान सन्मान, त्यांच्या जोडीने बसवलं. आणि इथेच पाल चुकली. काय असतं,
मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमधून माझ्या माहितीतून 60% मी या गोष्टीवर बोलत असतो. ही जी आपले पित्र वगैरे अशा गोष्टीवरच माहिती देत असतो तुम्हाला. कारण बऱ्याच जणांचं काय आहे, देव नसतो, देव तर करायचाच, परंतु आपले जे पूर्वज आहेत, पित्र आहेत, कुणी नातलग आहेत आपले गेलेले, तर ते काय असतं, त्यांचा अतृप्त आत्मा जिथं राहतो ते त्या भोवताली माणसाभोवताली वावरत असतो अदृश्य रूपाने, आणि त्या आत्म्याचा त्रास आपल्याला होत असतो, लक्षात येत नाही. आता ह्यात काय प्रकार झाला, ज्या मुलीला समजा जिथे विधवा झाली त्या मुलीला याने बोलावलं, ठीक आहे, पण आता ती त्या मुलीबरोबर तिच्या नवऱ्याचा आत्मा पण आलेला असतो, लक्षात घ्या. फार महत्वाची गोष्ट आहे. कुणी मानो न मानो ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा, पण तिच्याबरोबर तिच्या नवऱ्याचा आत्मा पण आलेला असतो बरोबर. कारण आता ही धोंडे जेवण आहे, जावायचा मान सन्मान आहे, आणि त्याच्यामुळं आता ती आत्मा येण्याचं कारण म्हणजे कसं, त्या व्यक्तीचं त्याच्या बायकोवर असणारं प्रेम, त्याच्यामुळं ती सतत आत्मा तिच्याबरोबर राहतो, हे तिला बी माहीत नसतं. कारण एखादी प्रेमाची व्यक्ती गेली, आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर तो आत्म्याला तृप्ती भेटत नाही, कारण त्याचं मन त्याच्या लेकरा बाळात बायकात राहतं, त्याच्यामुळं त्याला तृप्ती नाही भेटत. तसं या मुलीचा सुद्धा नवऱ्याचा आत्मा तिच्या बरोबर आला, समजा सासरी आला म्हणायला अडचण नाही, आणि मग त्यानं ती जी परिस्थिती पाहिली, त्या आत्म्यानं परिस्थिती पाहिली, तुम्ही माना न माना हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हटलाय, तुम्हाला खरं वाटेल न वाटेल हा तुमचा प्रश्न आहे, पण मी सांगतोय ते ऐका फक्त. आणि त्यानं जे पाहिलं, आपल्या बायकोला किती मान आहे इथं, मग आत्म्याला ते राग आला, त्या आत्म्याला समजा असं समजायचं. आता कसं असतं, मुलीला बोलवलंय, मुलीला सुद्धा मान द्यावा लागतो, आणि त्याच्या बदल्यामध्ये तिला लेकरू आहे, तर लेकराला त्या म्हणजे सन्मानानं त्याला त्या सगळ्यांबरोबर जीव घालायचं असतं. नाही जमलं तर इतर त्याच्या नावाने इतर व्यक्तीला एक जावाई समजून, जावायचं म्हणून एक आपण जसं का पित्र जीव घालतो दुसरा माणूस राहून, तसं तिथं एक जीव घालायचं असतं, नेम आहे. नसेल तुम्हाला ते शक्य गोष्ट, तर त्याच्या नावाने मुलीला जीव बसवायचे शेजारी, आणि त्याच्या शेजारी एक ताट करायचं, ही एक त्याच्या मागची कल्पना आहे. तर अशा पद्धतीनं ते ताट करायचं असतं, आणि मुलीनं त्या ताटा शेजारी बसून तिच्या ताटातलं जेवण करायचं असतं, तिला त्यातला एकदा दोनदा घास मोडायचा, आणि अशा पद्धतीनं ही सिस्टीम असते नेमानं. तर हा प्रकार त्यांच्या घरी काही झालेला नव्हता, हे मी पाहिलेलं होतं ना. मग त्याचा परिणाम काय झाला, की जो त्या मुलीचा नवरा, ज्याला आपण अतृप्त आत्मा म्हणतो, त्या आत्मा कोपला, म्हणजे राग आला त्याला. शेवटी जावाई न राग कुणावर काढणार, तो सासू सासऱ्यावरच काढणार. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना म्हणजे काहीतरी करून त्यांना तो चांगल्या प्रकारे आजारी तर पाळलं, पण ते तेव्हापासून त्यांच्या घरातील जी परिस्थिती आहे ती फारच बिघडली, म्हणजे घरामधलं वातावरणच चेंज झालंय. हा सगळा आमच्या दृष्टीनं हा अतृप्त आत्म्याचा प्रकार आहे. कुणी मानतं न म्हणतं, पण हे असा प्रकार जाणवतो. तर अशा चुकी बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत, बऱ्याच लोकांनी. त्यांना त्याच्या पद्धतीनं त्यांचं किती प्रेम होतं, त्या जावयावर काय होतं त्याच्यावरती आधारित आहे. पण जर तुमच्या घरामध्ये असं काही गोष्टी झाली असेल आणि तुम्हाला त्याची जाणीव नाही, पण तुम्हाला आज ना उद्या त्या गोष्टीचं न तुमच्या मृत झालेल्या जावायला तुम्ही धोंडे जेवण नाही दिलं, म्हणून तुम्हाला कुठल्याही गोष्टीतून त्रास समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला त्याची जाणीव नाही होणार की ह्याच्यामुळं झालंय हे, पण तुमचं नुकसान 100% होणार. तुम्ही बघा, आठवून बघा, आता तुमचं कोणाला लवकर होईल, कोणाला उशिरा होईल, काय होईल. आणि जर तसं झालं असेल, तुम्ही चुकून हुकून तुमची चुनत नसेल, त्या तुमच्या मुलीला बोलवला, तो तुमच्या त्या इतर तुम्ही कार्यक्रम भरगच्च केलाय, आणि तुमच्या जावयासाठी अथवा काही जर केलेलं नसेल, तर तुम्ही नक्कीच या समस्येमध्ये कुठल्या ना कुठल्या समस्येमध्ये अडकणार आहात. आणि याच्यातून तुम्हाला जर सुटायचं असेल तर माझ्याकडे एक पर्याय आहे, आणि तो पर्याय सुद्धा एकदम सोपा आहे. आता उद्या
अमावस्या शेवट म्हणजे धोंड्याच्या महिन्यामधून आपण अधिक मासाचा महिना संपतोय. तर आपण प्रत्येक वेळी काय करतो, प्रत्येक अमावस्याला आपण जसं तुम्हाला घास काढायला सांगत असतो. आपल्या पूर्वजांसाठी, पितरांसाठी, आपल्या गेलेल्या व्यक्तीसाठी एक ताट करून नैवेद्य दाखवा. दक्षिण उत्तर असं उत्तरेकडून बसा, दक्षिणेकडे तोंड करा तिकडे आणि घास काढा त्यांना आणि ते तुमच्या गच्चीवर पत्रेवर ठेवून द्या. सांगतो का नाही, केवळ या अतृप्त आत्म्यासाठी सांगत असतो. तर तुम्हाला एक संधी आहे. तुमच्याकडून असं जर झालं असेल, तुमच्या जावयाला तुम्ही समजा मृत आहे म्हणून त्याला काही केलं नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल ना काही त्रास होत असेल आणि नसेल होत तरीही तुम्ही आता उद्या तुम्ही ही गोष्ट करू शकतात की ताट घेऊन त्याच्या नावाने घास वगैरे मोडा दोनदा आणि ती ताट वरी गच्चीवर ठेवून द्या. आता उंचीवर कुठतरी ठेवा, पक्षाला चारा, गाईला चारा. घरामध्ये बी आज कुणी करत असेल तरी बी आज बी त्याच्या नावानं ताट काढून गाईला चारा. ही पद्धत जर वापरली आपण तर आपल्याला हा त्रास होणार नाही. आणि आपण प्रत्येक अमावस्याला तुम्हाला सगळ्यांना सांगतोच ना की तुम्ही पित्रांना खूप जपा हो. पित्र खूप त्रास देतात, देवापेक्षा त्रास देतात. देव कधीच करीत नाही, देव त्रास देत नसतो, देव चांगल्यासाठी या. पण पित्र नाराज झाले की आपला कार्यक्रम चालू झाला, आपला अपयश आलं, कुठं काही चाललेत पैसे काही कळत नाही. कारण ती आपल्या नातलग आहेत, ते त्यांना वाटतं ना आम्हाला पण विचारावा. ते दिसत नाही, त्यांची हाडामासानं दिसत नाहीत, पण त्यांचा आत्मा असतो आणि आत्मा हा त्रासदायक ठरतो. घरामध्ये तुम्ही सणसुदी करता, सणासुदीला सुद्धा त्यांच्या नावाने ठेवणं गरजेचं असतं. बरेच जण करतात. आता कुठल्याही कार्य मी हमेशा सांगत असतो, तुम्ही घरात नवजुनं काही खाया काही केलं तर त्याच्या नावाने ठेवत जा. कुणाला ती पटत नाही गोष्ट, खरं वाटत नाही, पण ती खरं कारण ज्यांना अनुभव आहे त्यांना विचारा तुम्ही. तर आता एक संधी आहे. आता उद्याच्याला पण आपल्या इकडे तसा कार्यक्रम आहे की आपण प्रत्येकाचा अमावस्याला करतो महाप्रसाद वगैरे, अन्नदान हे कार्यक्रम. जरी तुम्हाला तशा प्रकारे वाटलं आणि तुमची इच्छा असेल की आपल्याच्यानं झालं नाही, तरी तुम्ही आमच्याकडे तशी दक्षिणा पाठवून तुमच्या पित्रांसाठी, तुमच्या कुणासाठी, मृत आत्म्यांसाठी एक नैवेद्य आमच्या नावाने म्हणजे ठेवायला सांगा. तर अशा पद्धतीनं आपण शिवमंदिरामध्ये, आपल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक अमावस्याला हा कार्यक्रम सादर करत असतो. आयोजन केलेलं असतं प्रत्येक अमावस्याला, मुद्दाम याच्यासाठीच असतं केवळ. त्यानंतर मग सगळ्यांना सामूहिकरित्या महाप्रसाद, अन्नदान हा केले जातं. केवळ याच गोष्टीसाठी त्याचं प्रसिद्ध आहे आपलं ते. तर तुमच्या लक्षात आलं असं समजतो आणि आपले चुकून कोणाचं काही राहिलं असेल तुमचं, तर उद्याच्याला तुम्ही घरच्या घरीही करू शकतात. आमच्याकडेच करावं असं काही नाही, अगर आमच्याकडे द्या असं बी नाही. पण तुम्हाला जरी असेल की घरी ते शक्य नाही आता, तर आपण मंदिरात तिथल्या कार्यक्रमाला तरी आपण दक्षिणा पाठवून आपलं हे जे राहिलेले हुरवर आहे, अगर आपल्याला पुढे काही अडचण येऊ नये यासाठी सुद्धा दक्षिणा पाठवून हे गोष्टी करू शकतात आणि समाधान मानू शकतात. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधान.